पण न्यूमरिकल प्रॉब्लेम सेकंड पार्टकडे जातो आहे. त्यातला पुस्तकामधला अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 8कडे आपण जाऊया. फिश जनरली नीड्स ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इन वाटर at least 3.8 milligram per liter for survival. What partial pressure of oxygen above the water is needed to survival of fish given solubility of oxygen in water at 0 degrees Celsius and 1 atmospheric pressure? The partial pressure is 2.2 into 10 raised to minus 3 mole per liter. तर बघा, फिश जनरली नीड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इन वॉटर ॲट लिस्ट 3.8 मिलीग्रॅम पर लिटर फॉर सर्वायवल. व्हॉट इज द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अबोव द वॉटर इज नीडेड फॉर सर्वायवल ऑफ फिश गिवन सोलिबिलिटी ऑफ वॉटर इन solubility of oxygen in water at 0 degrees Celsius and 1 atmospheric pressure. Partial pressure is 1 atmospheric partial pressure is 2.2 into 10 raised to minus 3 mole per liter. आता हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम हेनरीज लॉवरला आहे. या ठिकाणी अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ यस इक्वल टू के पी सरळ कापा लक्षात ठेवण्यासाठी. यस इक्वल टू के इंटू पी. यस सोलिबिलिटी 2.2 इंटू 10 रेज टू मायनस 3 मोल पर लिटर आपणाला दिलेली आहे आणि प्रेशर दिलं आहे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर पार्शियल प्रेशर. आता या ठिकाणी आपणाला के काढायचा आहे. के बरोबर काय येणार आहे यस अपॉन पी. यसची किंमत आहे यसची किंमत आहे सोलिबिलिटी दिलेली आहे 2.2 इंटू 10 रेज टू मायनस 3. के काढायचा आहे. सोलिबिलिटी बरोबर के इंटू पी 2.2 इंटू 10 रेज टू मायनस 3 इक्वल टू के इंटू 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. देअर फोर के इक्वल टू यस अपॉन पी. यस 2.2 इंटू 10 रेज टू मायनस 3 अपॉन 1. देअर फोर के इक्वल टू 2.2 इंटू 10 रेज टू मायनस 3 मोल्स पर लिटर पर ॲटमॉस्फिअर. काय असणार आहे आपला के येणार आहे. या ठिकाणी के काढला आपण. नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन काढूया. नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन मास ऑफ ऑक्सिजन डिवायडेड बाय मोलर मास ऑफ ऑक्सिजन. या ठिकाणी 3.8 ऑक्सिजनचं मास दिलेलं आहे. आता 3.8 नंबर ऑफ मोल्स या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. ग्रॅममध्ये कन्व्हर्जन केलं तर त्याला 10 रेज टू मायनस 3ने आपण काय करणार आहे डिवाईड करणार आहे आणि साहजिकच त्या ठिकाणी 3.8 इन डिवायडेड बाय 32 0.118 ग्रॅम आलं. मिलीग्रॅमचं रूपांतर ग्रॅममध्ये केलं तर 10 रेज टू मायनस 3ने मल्टिप्लाय करू आपण त्या ठिकाणी आणि त्यामुळं 0.118 इंटू 10 रेज टू मायनस 3 इक्वल टू 2.2 इंटू 10 रेज टू मायनस 3 इंटू पी. देअर फोर 10 रेज टू मायनस 3ला 10 रेज टू मायनस 3 कॅन्सल होईल आणि पी इक्वल टू 0.118 डिवायडेड बाय 2.2 उत्तर येईल 0.054 ॲटमॉस्फिअर. तर बघा, पहिल्यांदा आपण के काढला. यस इक्वल टू के पीवरून सोलिबिलिटी दिली ती पार्शियल प्रेशर दिली ता के काढला होता. त्यानंतर आपल्याला ऑक्सिजनचे मोल्स काढायचे होते. त्यासाठी मास दिलं तर 3.8 इंटू 10 रेज टू मायनस 3 ग्रॅम. त्याला आपण 32ने डिवाईड केलं. साहजिकच ग्रॅममध्ये 0.118 गुणिले 10⁻³ ग्रॅम आलं. आता 0.118 ग्रॅम घेतले परंतु मिलीग्रॅमचं रूपांतर ग्रॅममध्ये करत असताना 10 रेज टू मायनस 3ने मल्टिप्लाय केलं. साहजिकच आपणाला प्रेशर काढायचं आहे. सोलिबिलिटी माहिती आहे. सो के माहिती आहे. तर पी काढण्यासाठी आपण पी इक्वल टू यस अपॉन के घेतला. 0.118 गुणिले 10⁻³ भागिले 2.2 गुणिले 10⁻³ 10⁻³ ला 10⁻³ गेला आणि 0.118ला
2.2ने डिवाईड केलं तर 0.54 येईल. व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज 17 mm mercury. What is the vapor pressure of solution containing 2.8 gram of urea in 50 gram of water? 50 gram of water. आता या ठिकाणी आपणाला व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअसला दिलेलं आहे 17 mm mercury. P1 vapor pressure of pure solvent at 120 degree Celsius is 17 mm of mercury. Then weight of solvent, that is water, 50 gram equal to W1. Molar mass of water 18 gram. Therefore, then molar mass of urea 2 नायट्रोजन आहेत, 4 हायड्रोजन आहेत आणि त्याचबरोबर जर ह्या किमती आपण इक्वेशन ऑक्सिजन 1 आहे तर ह्या किमती टाकल्यानंतर मोलर मास आपणाला युरियाचं किती येत आहे 2 गुणिले 14. नायट्रोजन 2 आहेत त्याचं ॲटॉमिक मास 14 आहे. हायड्रोजन 1 आहे त्याचा हायड्रोजन 4 आहेत ॲटॉमिक मास 1 आहे अधिक कार्बन 1 आहे त्याचं ॲटॉमिक मास 12 आहे. ऑक्सिजन 1 आहे त्याचा ॲटॉमिक मास 16 आहे. या सगळ्यांचे जर ॲटॉमिक मासची आपण बेरीज केली तर या ठिकाणी 60 येते. मोलर मास ऑफ युरिया 60 आहे. युरियाचं वजन आपणाला W2 दिलेलं आहे 2.8 ग्रॅम. W2 M2 60 ग्रॅम. W1 50 ग्रॅम. M1 मोलर मास 18 ग्रॅम. आता या ठिकाणी आपण लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर P0 मायनस P अपॉन P1 नॉट इक्वल टू मावा 12 भागिले मावा 21. आता मावा 12 म्हणजे मोलर मास ऑफ वॉटर गुणिले मास ऑफ युरिया भागिले मोलर मास ऑफ युरिया इंटू W1 मास ऑफ वॉटर. आता ह्या किमती सबस्टिट्यूट केल्या इक्वेशनमध्ये आपणाला व्हेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हंटचं दिलं आहे P1 नॉट 17 वजा P भागिले 17 बरोबर 2.8 गुणिले 18 भागिले 50 गुणिले 60. साहजिकच 17 वजा P बरोबर 2.8 गुणिले 18 गुणिले 17 भागिले 3000 भागिले किती 3000. तर 17 वजा P गुणिले 0.0168 गुणिले 17 म्हणजे 2.8 गुणिले 18 भागिले 3000 यांचा भागाकार येतो गुणाकार आणि भागाकार येतो 0.0168 गुणिले किती आलं 17. साहजिकच 17 वजा P बरोबर 0.2856 0.0168 गुणिले 17 या दोघांचा गुणाकार 0.6856 येतो. साहजिकच P बरोबर 17 वजा 0.6856 आणि प्रेशर येतं पार्शियल प्रेशर आपण जे काढायचं आहे ते पार्शियल प्रेशर येणार आहे P बरोबर 16.7144 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. A 5% aqueous solution by mass of cane sugar, molar mass 342 ग्रॅम पर मोल, has freezing point 271 Kelvin. Calculate freezing point of 5% aqueous glucose solution. आता या ठिकाणी आपणाला 5% aqueous solution by mass केन शुगर दिलेलं आहे सुक्रोज दिलेलं आहे त्याचं मोलर मास 342 ग्रॅम पर मोल. केन शुगर C12H22O11 याचं मोलर मास आहे 342 M2.
आणि W2 हे 5 ग्रॅम आहे. यानंतर जे गिव्हन दिलं आहे ते आपण बघूया. मास ऑफ केन शुगर W किती दिलं आहे आपणाला 5 ग्रॅम दिला. किती दिलेला आहे 5 ग्रॅम. त्यानंतर मास ऑफ वॉटर 95 ग्रॅम. मास ऑफ वॉटर 95 ग्रॅम. जर आपण 5% सोल्युशन घेतलं तर 5 ग्रॅम. जर केन शुगर असेल तर 95 ग्रॅम वॉटर असणार आहे. आणि त्याचं वेट जर आपण के जीमध्ये घेतलं तर 95/1000 म्हणजे 0.055 किलोग्रॅम मास ऑफ सॉल्व्हंट आलं. मोलर मास ऑफ केन शुगर M2 342 आणि TF फ्रीजिंग पॉईंट ऑफ केन शुगर 271. आता या ठिकाणी डेल्टा TF आपणाला पुढं फ्रीजिंग पॉईंट 271 दिला आहे. कॅल्क्युलेट फ्रीजिंग पॉईंट ऑफ 5% ॲक्वियस सोल्युशन ऑफ ग्लुकोज असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता हा प्रॉब्लेम सोडवत असताना वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट आहे 373.25 डिग्री सेल्सिअस. त्यामध्ये ज्यावेळेस आपण केन शुगर ॲड करू त्यावेळेस त्याचा फ्रीजिंग पॉईंट 271ला येणार आहे. साहजिकच डेल्टा TF डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट ऑफ केन शुगर हा 2.15 केल्विन आला. किती आला 2.15 केल्विन. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ केन शुगर आपण काढूया. 5/342 5/342 आणि मग या ठिकाणी 0.01754 मोल येईल. काही येईल 0.01754 मोल हे मोल्स ऑफ केन शुगर आलं. मोलॅलिटी स्मॉल m नंबर ऑफ मोल्स ऑफ केन शुगर डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ केन शुगर आपण काढलं त्या ठिकाणी किती आलं 5/342 यांचा भागाकार आला 0.01754 0.01754 भागिले 0.095. या दोन्हीचा जर आपण लॉग बघितला, लॉगची वजाबाकी केली आणि त्याचा अँटीलॉग बघितला तर आपलं उत्तर आलं 0.1847 kg पर मोल. काय आलं 0.1847 kg पर मोल. आता डेल्टा TF डेल्टा TF माहिती आहे आपणाला, मोलॅलिटी माहिती आहे, त्यावरून KF काढायचा केन शुगरचा. KF बरोबर डेल्टा TF भागिले स्मॉल m 2.15 हा डेल्टा TF आहे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट भागिले 0.1847 11.64 11.64 हा काय आला KF आला. कुणाचा केन शुगरचा. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट KF 0. किती आला 11.64 आला. आता या ठिकाणी आपणाला नंबर ऑफ मोल काढायचे आहेत कुणाचे ग्लुकोजचे 5/180 5/180 आणि या दोघांचा भागाकार येईल 0.02778. 5चा लॉग बघितला 180चा लॉग बघितला दोन्हीच्या लॉगचे वजाबाकी बघितली त्याचा अँटीलॉग केला अँटीलॉग बघितला तर उत्तर येणार आहे 0.02778 0.02778 नंबर ऑफ मोल्स ऑफ ग्लुकोज आला. ग्लुकोजचे नंबर ऑफ मोल आला. पहिला पार्ट संपला. आपण पहिल्या पार्टला आपण डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट काढला. आता आपणाला नंबर ऑफ केन शुगरचा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट आपण काढला. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट आपल्याला माहीत होता आणि मोलॅलिटी माहीत होती त्यावरून. आता या ठिकाणी ग्लुकोजचे नंबर ऑफ मोल्स आपण काढतोय 5/180. ग्लुकोजचे मास आहे 5 आणि ग्लुकोजचं मोलर मास आहे 180. 5ला 180ने भागल्यानंतर 0.02778 आलं नंबर ऑफ मोल्स. मोलॅलिटी काढायचे N2/W1 0.02778 भागिले मास ऑफ सॉल्व्हंट म्हणजे वॉटरचं मास 0.095. साहजिकच त्याची मोलॅलिटी येणार आहे 0.02778 भागिले 0.095
बरोबर 0.2924 ही काय आली मोलॅलिटी आली. N2 बरोबर स्मॉल m बरोबर मोलॅलिटी ऑफ ग्लुकोज बरोबर N2 डिवायडेड बाय W2 आणि ती मोलॅलिटी किती येते 0.2924. 0.29 किती आली 24 आली मोलॅलिटी. डेल्टा TF काढायचा आहे. KF माहिती आहे, मोलॅलिटी माहिती आहे. आता साहजिकच डेल्टा TF 2.15 भागिले 0.18 हे सगळं केल्यानंतर आपणाला काय काढायचं आहे डेल्टा TF काढायचा आहे केन शुगरचा. KF माहिती आहे 11.64. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट माहिती आहे. मोलॅलिटी माहिती आहे ग्लुकोजची 0.2924 आणि मग 11.64ला 0.2924ने जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर येतं 3.40 केल्विन. डेल्टा TF किती आला 3.40 केल्विन आला. आता फ्रीजिंग पॉईंट ऑफ ग्लुकोज आपणाला काढायचा आहे. फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर माहिती आहे 273.15 0°C आणि फ्रीजिंग पॉईंट डेल्टा TF माहिती आहे 3.40. साहजिकच 273.15मधून 3.40 जर आपण वजा केलं तर 269.75 केल्विन येईल. फ्रीजिंग पॉईंट ऑफ ग्लुकोजचा फ्रीजिंग पॉईंट किती येईल 269.75 म्हणजे डेल्टा TF बरोबर T0 मायनस TF आणि म्हणून TF बरोबर 273 म्हणजे T0 मायनस डेल्टा TF म्हणजे 273.15 वजा 3.40 किती येतं तर 269.75 येईल. सोल्युशन ऑफ सायट्रिक ॲसिड. हे सोल्युशन ऑफ सायट्रिक ॲसिड C6H8O7 in solution of citric acid C6H8O7 in 50 gram of acetic acid has a boiling point elevation 1.76 Kelvin. If the Kb for acetic acid is 3.07 Kelvin Kg per mole, what is the molality of solution? हा आपणाला या ठिकाणी सायट्रिक ॲसिड दिलं आहे C6H8O7 in 50 gram of acetic acid has boiling point elevation 1.76 Kelvin. If the Kb for acetic acid is 3.07 Kelvin Kg per mole, what is the molality of solution? आता हा प्रॉब्लेम सोडवत असताना आपणाला W1 दिलेला आहे. मास ऑफ सॉल्व्हंट 50 ग्रॅम दिलेलं आहे. डेल्टा TB दिला आहे 1.76 केल्विन आणि KB दिलेला आहे 3.0 केल्विन Kg पर मोल. मोलॅलिटी आपणाला या ठिकाणी काढावी लागेल. डेल्टा TB बरोबर KB इंटू स्मॉल m. देअरफॉर m इक्वल टू डेल्टा TB भागिले KB. 1.76 डिवायडेड बाय 3.06. 1.76 एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ॲसिटिक ॲसिडचा 1.76 आहे. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट 3.07 आहे. साहजिकच मोलॅलिटी 1.76 भागिले 3.07. दोन्हीचा लॉग बघितला, लॉगची वजाबाकी केली आणि त्याचा अँटीलॉग बघितला तर उत्तर 0.5732 केल्विन Kg पर मोल येतं. मोलॅलिटी या ठिकाणी आपणाला येईल कोणाची तर ॲसिटिक ॲसिडची सोल्युशनची मोलॅलिटी 0.573 केल्विन Kg पर मोल येईल.